जो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करण्यासाठी किंवा इतर कुठल्याही तत्सम स्पर्धा परीक्षा करण्याची तयारी करतोय, सुरुवात करतोय, त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले प्लॅन बी ठेवावा. स्पर्धा परीक्षा करताय, पण करण्याच्या बिफोर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये असणारी जी बेरोजगारी आहे ती पण समजून घ्या. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत एक महत्त्वाचा विषय आणि विचार करायला लावणारा, स्पर्धा परीक्षा स्वप्नपूर्ती की मृगजळ. आणि या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहेत प्रवीण दांगटे सर. सर नमस्कार. नमस्कार. सरांची ओळख करून देतो. सर महाराष्ट्रातील नामांकित स्टेपअप अकॅडमी या कोचिंग क्लासेसमध्ये शिकवतात. सरांना बऱ्याच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. सरांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. सरांच्या हातून बरेच विद्यार्थी चांगल्या पोस्टवर त्यांची नेमणूक झालेली आहे. तर चला जाणून घेऊया सरांच्या विचारातून व अनुभवातून की खरंच स्पर्धा परीक्षेचं वास्तव काय आहे. सर सर्वप्रथम तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही इथं आलात. थँक्यू. सर सर्वप्रथम हा पहिला प्रश्न असा होतो की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत? तशी अनेक कारणे आहेत, परंतु एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बेरोजगारी. आज जो महाराष्ट्रामध्ये पण आपण महाराष्ट्र विकसित राज्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, त्यानुसार डाटानुसार ते योग्यही वाटतं. बट महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर राज्याप्रमाणे सध्या सॅच्युरेशन जे आहे ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे बेरोजगारीचा दर ऑब्व्हियसली वाढत चाललेला आहे. आणि याचं एक कारण काय, मग तुम्ही मोठमोठ्या ज्या कंपन्याज आहेत, मल्टीनॅशनल कंपन्याज आहेत, त्या कंपन्यांमध्ये पण आज आता AI तंत्रज्ञान वगैरे इतर या सगळ्या गोष्टींच्यामुळे जे काही मनुष्यबळ आहे, मॅन पॉवर आहे, तो कमी लागत जातोय. आणि त्याच्यामुळे काय व्हायलंय का मोस्टली जे काही विद्यार्थी आहेत आता त्यांच्यामुळे बेरोजगारीचा दर वाढत असल्याच्यामुळे त्यांना एक सिम्पली असं वाटत चाललेलं आहे की आपण काय केलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करू, 1-2 वर्षाच्या मध्ये एखादी पोस्ट घेऊ आणि एक पुढचं आपलं जे फ्युचर आहे ते थोडंसं सिक्युअर होईल. ही एक विचारधारा. दुसरी एक विचारधारा आहे आणि दुसरं एक कारण आहे की ज्यामुळे एमपीएससी मध्ये जो ओढा आहे तो वाढत चाललेला आहे. त्यापैकी एक महत्वाचं कारण मला असं वाटतं आणखी एक की पालकांची मानसिकता. आता ऑब्व्हियसली काय होत चाललंय की सरकारीच नोकरी पाहिजे ही एक जी विचारधारा आहे, त्यामुळे काय होतं की आपले पालक मोस्टली बऱ्याच विद्यार्थ्यांची मानसिकता नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना काय करत आहेत, या फील्डमध्ये ढकललं चाललं इनडायरेक्टली. हा शब्द मुद्दा म्हणून वापरतोय मी की पालक हे आपल्या मुलांना तिकडे ढकलतायत. ते एक कारण आहे. आणि त्यामुळे पण एमपीएससी मध्ये मनात नसताना पण बरेचसे विद्यार्थी हे रिअल आहे की बरेचसे विद्यार्थी एमपीएससी मध्ये मनात नसताना सुद्धा येत आहेत. हे एक कारण आहे. तिसरं एक कारण मला असं वाटतं की ज्यामुळे एमपीएससी मध्ये विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे तो वाढतोय, तो म्हणजे जे ग्लॅमर आहे सरकारी पोस्टचं, त्यातल्या त्यात क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांचं जे ग्लॅमर असतं ना की अधिकारी येणं, आपण त्या बऱ्याचदा नवीन जे जनरेशनची मुलं आहेत ती जेनझी वगैरे आपण जे म्हणतोय ती मुलं या अधिकाऱ्यांना बघतात. त्यांची आजकाल नवीन सोशल मीडियातून अनेक मोठ्या प्रमाणात रील्स येत चाललेत. यामुळे काय होतं का एक अट्रॅक्शन वाढतं आणि ग्लॅमर पण वाढतो. ऑब्व्हियसली ठीक आहे, तुमचं जे सामाजिक स्टेटस आहे ते इनडायरेक्टली वाढतं आणि मग नवीन जनरेशनला वाटायला लागतं की नाही आपण पण हेच केलं पाहिजे. आणि त्यामुळं आपण असं म्हणतो की ही अनेक कारण आहेत जेणेकरून एमपीएससी कडे जो काही ओढा आहे विद्यार्थ्यांचा तो वरचेवर वाढत चाललेला आहे. सर विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि एमपीएससीचं खरं वास्तव यामध्ये काय फरक आहे? ऑब्व्हियसली अपेक्षाच कसं आहे, आता एमपीएससी करणारा प्रत्येक विद्यार्थी जो एमपीएससीची तयारी करतोय तो अपेक्षा ठेवूनच आलेला आहे. ठीक आहे, मग ती त्याची स्वतःची अपेक्षा असो किंवा घरच्यांची त्याच्याकडनं अपेक्षा असो किंवा या दोघांच्या व्यतिरिक्त समाजाची पण त्याच्याकडनं असणारी अपेक्षा असो, तो कुठं ना कुठं अपेक्षा ही कन्सेप्ट आलेलीच आहे, याबद्दल काही डाऊटच नाहीये. ठीक आहे, बट ऍक्च्युअल आपण ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की आपले जे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आज आहेत त्यांच्या अपेक्षा आहेत, बट त्या अपेक्षेच्या सोबतच जो काही सॅच्युरेशन रेट आहे एमपीएससी मध्ये तो किती आहे. आता खूपदा प्रश्न येतो किंवा एमपीएससी करतोय विद्यार्थी, त्यामुळे त्याच्या पालकांना एक सिंपल एक स्वप्न आहे की नाही माझा पोरगा एमपीएससी करतोय, मग आता काय होणार, तो 1-2 वर्षामध्ये एखादी कुठेतरी चांगली जॉब सिक्युअर करेल आणि त्याच्यासोबतच आमची फॅमिलीमध्ये पण एक कुठेतरी एक प्रोग्रेसिव्हनेस यायला सुरुवात होईल. ही जी विचारधारा आहे ना ती प्रत्येकाची आणि ही अपेक्षा ठेवूनच आहे, त्यामुळे काही इथं वावगं नाहीये. बट ह्या अपेक्षा प्रत्येकच जण इथं ठेवून आलेला आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, जर डाटा पाहिला एमपीएससीचा तर मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा, मग युपीएससी असो का अदर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो, ते जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या नियर अबाउट 2 लाखांनी वाढलेली आहे.
अवघ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ही संख्या 2 लाखांनी. म्हणजे मागच्या वेळी जर तुम्ही 2025चा डाटा पाहिला तर एमपीएससी कडनं देणारे म्हणजे विद्यार्थी जे आहेत एमपीएससी देणारे नियर अबाउट 4 लाखाच्या पुढे एमपीएससीचे विद्यार्थी आता एक्झाम देत आहेत. आता प्रश्न आहे एमपीएससी दरवर्षी जागा काढते किती? काही ठीक आहे. तर त्या तुलनेत तुम्ही विचार केला तर ती जागा हार्डली 1,500च्या घरात आहे. आता त्याही तुम्ही राज्यसेवा घ्या, त्यानंतर कंबाईन बी घ्या, कंबाईन सी घ्या, ठीक आहे. तर या सगळ्या मिळून ओव्हरऑल ज्या जागा आहेत त्या 1,500-2 हजाराच्या घरामध्ये एक ऍव्हरेज काढलं तर आपण निघतात. बट एमपीएससीची जी एक्झाम आहे ती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण किती मानतोय? ती आहे 4 लाखाच्या घरात. म्हणजे या 4 लाखांपैकी 2 लाख म्हणजे 2,000 विद्यार्थी फक्त सक्सेस होत आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? हे जे सॅच्युरेशन, त्यामुळे काय होणार? हा अपेक्षाभंगच आहे ना. हो, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही पाहिलं दरवर्षी फक्त किती विद्यार्थ्यांची अपेक्षा ही सत्यामध्ये उतरत आहे? 2,000. म्हणजे 2,000. आणि अपेक्षाभंग होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? ती म्हणजे 3,98,000. 4 लाख पाहिलं तर 3,98,000च्या घरात आहे. हो. तर म्हणजे अपेक्षाभंग आहे. सर, एमपीएससी करताना विद्यार्थ्यांकडून नेमक्या कोणत्या चुका होतात आणि त्या सुधारल्या पाहिजेत त्यांनी? विद्यार्थ्यांकडे सगळ्यात पहिली मोठी चूक की विद्यार्थी एमपीएससी करताना जेव्हा इथे येतात तेव्हा ऍक्च्युअल एमपीएससीचा डायरेक्टली अभ्यास सुरू करतात. ते एमपीएससीला पहिले समजूनच घेत नाहीयेत की ही एमपीएससी ऍक्च्युअल काय आहे. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्ही सिंपल एक उदाहरण घ्या. एखादा मुलगा आहे, त्या मुलाला पोहता येतंय, त्याला एक विहीर दिसली, तो डायरेक्टली पळत पळत गेला आणि विहिरीमध्ये उडी मारली. त्याने हे पाहिलं पण नाही की विहिरीमध्ये पाणी आहे. त्याने हे पाहिलं नाहीये की आपण एवढ्या पाण्यामध्ये पोहू शकतो का. म्हणजे ऍक्च्युअल काय आहे मुलांचं असंच आहे. एमपीएससीला ते न समजून घेता डायरेक्टली एमपीएससी करण्याचा विचार करतात. त्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट असणं अपेक्षित आहे आणि ते म्हणजे की तुम्ही एमपीएससीला पहिले समजून घ्या. आणि आपण एमपीएससीला कसं समजणार? एमपीएससीला समजण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे एमपीएससीचे पीवायक्यूज, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते बघणं. आणि आपल्याकडे विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की एक रॅन्डम आपले विद्यार्थी तयारी करतायत. रॅन्डम तयारी. सगळ्यात पहिले तुम्ही आल्यानंतर पीवायक्यू घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक चांगला गाईड एमपीएससीची तयारी करताना तुमच्या सोबत असणं अपेक्षित आहे, जो तुमचे एफर्ट्स कमी करेल, जो स्वतः अनुभवी आहे आणि जो तुमचे एफर्ट्स कमी करेल. कारण त्याला हे माहिती आहे, तो जो गाईड आहे त्याने एमपीएससी केल्याच्या नंतर त्याला हे माहिती आहे की एमपीएससी मध्ये नेमकं आपल्याला एक्झॅक्ट करायचं काय. आता ऑब्व्हियसली एमपीएससीची जर तुम्ही पीवायक्यू पाहिले तर तुम्हाला एक्झॅक्ट समजायला लागतं की आपल्याला कोणता पॉईंट्सला अभ्यास करायचा आहे. एमपीएससी वारंवार एमपीएससीचे आवडते पॉईंट्स कोणते आहेत आणि एमपीएससी कंटिन्युअसली क्वेश्चन्स कोणत्या पॉईंटवर टाकते. मग काय होतं अशामुळे जे फापट पसारा आपण करत बसतोय, रॅन्डम तयारी करत बसतोय, ती आपण कुठेतरी टाळतो आणि टू द पॉइंट अभ्यास करण्याकडे आपलं लक्ष राहतं आणि त्यामुळं सक्सेस लवकर मिळायला लागतं. बट नवीन तयारी करणारी मुलं हीच थोडीशी जी चूक आहे ती करायला लागतात. आणि एमपीएससी जे तुमच्या एखादा विद्यार्थी येतो तो म्हणतो ह्या नोट्स चांगल्या आहेत. बाबा तो नोट्स त्याच्यासाठी चांगले आहेत, तुझ्यासाठी आहेत का? ठीक आहे ना. मग तो तुम्ही त्याने दिलेल्या सगळ्या नोट्स रेफर करणार, मग त्याने दिलेल्या सगळ्या नोट्स तुम्हाला चांगल्या वाटल्या त्याच वाटत. मग त्यानंतर दुसरा कोणतरी येतो तो म्हणतो ह्या नोट्स रेफर कर. किंवा एखादा सक्सेस झालेला मुलगा येतो तो म्हणतो मी या नोट्स रेफर केल्या. मग त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये परत भावना निर्माण होते की बाबा मी पण ह्या नोट्स रेफर केल्या. म्हणजे काय व्हायला याने तुमच्यामध्ये एक ट्रॅक नाही राहतोय, तुम्ही रॅन्डम तयारी करताय आणि ही सगळ्यात मोठी एमपीएससी मध्ये चूक आहे. सेकंड मी म्हणेल कन्सिस्टन्सी राहत नाही विद्यार्थ्यांमध्ये. सुरुवातीला जेव्हा तुम्ही एमपीएससी मध्ये येताय तेव्हा खूप जोश मध्ये येताय, बट जसा वेळ जाईल ना तसं तो जोश, ती कन्सिस्टन्सी तुमची कमी व्हायला लागते, तुमच्या लॅबचा टाइम कमी व्हायला लागतो आणि ही एक खूप मोठी चूक असते यामध्ये. तिसरी महत्वाची पेशन्स. आलेल्या विद्यार्थ्याला वाटायला की नाही मी पहिल्याच वर्षामध्ये किंवा पहिल्या 1 ते 2 अटेम्प्ट मध्ये एमपीएससी क्रॅक करायला पाहिजे, ती पण एक मोठी चूक आहे. तर ती पण ही खूप मोठी चूक एमपीएससीचे विद्यार्थी करत असतात. तर मी म्हणेल तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे, तुमच्याकडे एक चांगला गाईड असला पाहिजे, तुम्ही पीवायक्यूची व्यवस्थित तयारी केली गेली पाहिजे, तुम्ही जे वाचताय एक्झॅक्ट ते एमपीएससीला अप्रोप्रिएट आहे का, एमपीएससी त्यावरच फोकस करते का, अशा टाईपच्या नोट्स तुमच्या असणं अपेक्षित आहे. आणि मुलं दुसऱ्याच्या नोट्स घेऊन ही तयारी करतात. मी म्हणेन स्वतःच्या नोट्स काढणं खूप इम्पॉर्टंट आहे एमपीएससी मध्ये आणि मुलं हे करत नाहीत. त्यामुळे हे पेशन्स असेल, कन्सिस्टन्सी असेल, याचा कुठेतरी एक लॅक एमपीएससीच्या मुलांमध्ये येतोय आणि त्यामुळे मुलांना थोडंसं सक्सेस भेटणं हे अवघड व्हायला. सर, तुम्ही आता ही जी कारणं सांगितलेत ह्या कारणांमुळे काही समजा आता 4 ते 5 वर्ष झाले विद्यार्थी अभ्यास करतोय, सातत्यानं एक चांगला अभ्यास करतोय आणि त्यामुळे जर त्याला अपयश येत नसेल तर त्या विद्यार्थ्याच्या मानसिक मानसिक त्याचा थोडासा ताण होतो, त्याला हे होतो, मानसिक ताण निर्माण होतो. तर ह्या ताणामधून त्यानं कसं बाहेर पडलं पाहिजे? मी सगळ्यात पहिले म्हणेल जो एमपीएससी करणारा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी एमपीएससीच्या या सगळं आता इनडायरेक्टली याला मृगजळ म्हणा किंवा एमपीएससी एक स्वप्नपूर्ती म्हटलं, स्वप्नपूर्ती म्हणा
काय म्हणायचं ते म्हणा. पण मी म्हणेन सगळ्यात पहिले जो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करण्यासाठी किंवा इतर कुठल्याही तत्सम स्पर्धा परीक्षा करण्याची तयारी करतोय, सुरुवात करतोय, त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले प्लॅन बी ठेवावा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्या म्हणण्यानुसार तरी प्लॅन बी खूप इम्पॉर्टंट आहे. मग काय होतं की जसं मी तुम्हाला रेशो आता सांगितलं की 2000 दरवर्षी एमपीएससीच्या जागा निघतायत आणि विद्यार्थ्यांची संख्या एक्झाम देणाऱ्यांची 4 लाखाच्या घरात आहे. मग हे काय होईल ते बाकीच्या मुलांनी प्लॅन बी ठेवला 3 ते 4 वर्ष. आता इमॅजिन करा, हे तुम्ही तुमच्या स्वतःवर ठरवलं पाहिजे की बाबा मी एमपीएससी 4 अटेम्प्ट झालं देतोय, जर माझी प्री पास आउट होत नसेल किंवा मला सक्सेस मिळतच नसेल तर मी म्हणेन अशा विद्यार्थ्यांनी प्लॅन बी कडे शिफ्ट होणं खूप अपेक्षित आहे. हे एक झालं. हा, जर तुम्ही 3-4 अटेम्प्टच्या नंतर तुम्ही प्री पास आउट होताय किंवा मेन्स एका दिवस होताय तुमची व्यवस्थितपणे, ती क्रॅक केली चालली आहे, बट कुठतरी इंटरव्ह्यूला किंवा मायन्यूट डिफरन्सली तुमची फायनल जी मेरिट यादी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नसेल तर मी म्हणेन अशा विद्यार्थ्यांनी एक आणखी थोडासा चांगला अटेम्प्ट 1-2 वर्षाचा द्यायला बिलकुल हरकत नाही. पण जे विद्यार्थी 5-6 वर्षापासून हे यामध्ये काय करतात, डायरेक्टली त्यांची प्री निघत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी प्लॅन बी हा बघणं अपेक्षित आहे. आणि हा एक थोडासा टफ निर्णय असतो, बट तो त्या विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. आजच्या युगात सोशल मीडियाचा इतका प्रमाण वाढलाय की तरुण भयंकर सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यामुळे एमपीएससी बद्दल काही चुकीची अपेक्षा निर्माण होते का? हा, बिलकुल. एक तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रामध्ये एमपीएससी किंवा युपीएससी कडे एक्झाम देणाऱ्यांचा जो ओढा आहे ना, तर मी म्हणेन 3 माणसं त्याला जास्त रिस्पॉन्सिबल आहे. एक विश्वास नांगरे पाटील, जी पहिली फेज एमपीएससी आणि युपीएससी मध्ये आली ना, ती विश्वास नांगरे पाटील यांनी आणली. त्यांचे ते व्हिडिओ एवढे जास्तीचे व्हायरल झाले. नुकतंच मुलांच्या आणि नवीन जनरेशनच्या हातामध्ये मोबाईल आणि त्यांचं ते जे मोटिवेशनल त्यांचं स्पीच होतं ते घराघरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचलं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की आपण पण तयारी करावी. आणि त्यामुळे एक मोठा फ्लो एमपीएससी किंवा युपीएससी कडे वळला गेला. त्याला कुठंतरी थोडंसं जेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना ही रियालिटी समजली स्पर्धा परीक्षेची की बाबा इथं सक्सेस सगळ्यांना नाहीये, तर मग त्यानंतर थोडासा तो फ्लो कमी व्हायला लागला. म्हटलं की भरत आंबळे सरांचा नवीन व्हिडिओ येतो आणि मग तो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आला आणि मग त्यांनी पण खूप मोठा परत एक नवीन जी आणखी पुढची जनरेशन आहे त्यांना आणखी आणण्याचं काम केलं. तो फ्लो परत कुठेतरी कमी होतोय असं वाटायला लागलं की बिरदेव सरांचा एक व्हिडिओ प्रत्येकाने पाहिला, त्यांचे ते मेंढ्या पाळतानाचे व्हिडिओज वगैरे. आणि त्यामुळं काय झालं तर हे सोशल मीडियाचा परिणाम आहे की जेव्हा नवीन मुलं जी काही ना काही उमेदीच्या काळामध्ये असतात, मग ती काही करण्याची हिंमत आहे माझ्यामध्ये, मी करू शकतो, आय विल डू इट वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी जेव्हा त्यांना येतात आणि असे व्हिडिओ ते बघतात आणि या स्पर्धा परीक्षेकडनं जे काही ग्लॅमर आहे या पोस्टचं, त्या पोस्टचं ग्लॅमर जेव्हा त्यांना समजायला लागतं आणि मग ते पण विचार करतात नाही ते करू शकतात तर मी पण करू शकतो. आणि म्हणून अशा खूप मोठा एक सोशल मीडियाकडनं एमपीएससी कडे येणारा जो फ्लो आहे तो एक खूप मोठा फ्लो यामध्ये यायला मदत होते. आणि त्यामुळे मी म्हणेन सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. सर, तुम्हाला काय वाटतंय की एमपीएससी खरंच स्वप्नपूर्ती आहे की मृगजळ? आता दोन्ही आहे. स्वप्नपूर्ती किती लोकांची आहे आणि मृगजळ किती लोकांचं आहे हे तुम्ही ठरवा, कारण मी आकडेवारी तुमच्या पुढे मांडलेली आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जर जवळपास 3,98,000 जे विद्यार्थी आहेत, या 3,98,000 विद्यार्थ्यांच्या तिथे मृगजळ ठरत असेल आणि 2,000 विद्यार्थ्यांसाठी स्वप्नपूर्ती ठरत असेल. आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहतोय तर इथं बहुमताला जास्तीची किंमत आहे आणि इथं बहुमत नाहीये तर इथं पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे मी म्हणेल का एमपीएससी ही बऱ्याच मोठ्या फ्लोसाठी ही एक मृगजळ ठरतं. याचं सिंपल कारण असं आहे की थोड्या लोकांसाठी ते फक्त आणि स्वप्नपूर्ती आहे, पण बाकी उर्वरित एक खूप मोठा जो मॉब म्हणू आपण किंवा खूप मोठा जो लोकसंख्या आहे ती डेफिनेटली मृगजळाच्या मागे आहे. याचं सिंपल कारण अनेक गोष्टी आहेत. बेरोजगारी खूप जास्त वाढणं असेल किंवा एमपीएससी कडनं सरकारी पदभरती जी सरकार काढायला सांगतं एमपीएससीला, सरकारकडून त्याची संख्या एमपीएससी कडे कमी जाणं असेल, हे पण एक खूप मोठं कारण आहे. तिसरं पालकांच्या अपेक्षा आहेत, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालक आपल्या पाल्यांना हे एमपीएससी ही बळजबरी करण्यासाठी भाग पण पाडता येतात. बळजबरी हा शब्द वापरला तरी तो योग्य ठरेल. ग्लॅमरकडे लक्ष देऊन पण एमपीएससी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. सो मी म्हणेल की सगळ्या गोष्टी आहेत, इथे एक गोष्ट नाहीये कोणती, इथे सर्वच गोष्टी आहेत. आणि त्यामुळे काय होतं की एक मृगजळ ठरतं. मृगजळ ठरण्याचं आणखी एक कारण असं आहे की जेव्हा विद्यार्थी एमपीएससी करण्यासाठी येतो आणि मग एक 7-8 वर्ष, आता जेव्हा तुम्ही इमॅजिन करा एमपीएससी तयारी करणारा विद्यार्थी कधी आहे, तो नुकताच कॉलेज ड्रॉप आउट आहे. ठीक आहे, तो कॉलेजमधनं आत्ता बाहेर पडलेला आहे आणि तो त्याचा सगळ्यात उमेदीचा काळ आहे. त्या उमेदीच्या काळामध्ये जर तो विद्यार्थी आपल्या आयुष्याची जवळपास 7 ते 8 वर्ष एमपीएससी मध्ये घालत असेल आणि सक्सेस मिळत नसेल
आणि मग त्याच्या पुढे काय पर्याय राहतो? एक तर समाजाच्या नजरा त्याच्याकडे बघणं वेगळ्या आहेत, गाववाले गावात जाता येत नाही त्या विद्यार्थ्याला, घरच्यांचा त्रास वेगळ्या पद्धतीचा आहे, लग्नाचं वय झालेलं आहे, मानसिक कुठे त्रास. प्लॅन बी नाहीये, मानसिक त्रासामध्ये तो आणखी जास्त गुरफटून जातो. त्यामुळे काय होतं की त्या विद्यार्थ्या जे पोटेन्शियल त्याला युज करायचं होतं त्याच्या उमेदीच्या काळामध्ये, ते पोटेन्शियल इकडे वाया गेलेलं आहे. त्याचं पुढे कुठलाही रस्ता त्याच्या पुढे सापडत नाही आणि ते पोटेन्शियल वाया गेल्याचा एक परिणाम होतो की तो स्वतःच नैराश्यामध्ये जाण्याची शक्यता वाटते. आणि मी अशी कित्येक उदाहरणं पाहिलेली आहेत की 8-10 वर्ष एमपीएससी मध्ये राहिल्याच्या नंतरही कुठं सक्सेस नाही मिळालं. समाजाच्या त्यांचं बोलणं, त्यानंतर मी घरच्यांना कोणत्या तोंडाने मी दाखवू, या सगळ्या गोष्टीचा एक इम्पॅक्ट होतो त्या विद्यार्थ्याच्यावर. आणि या सगळ्याचा मुळं इनडायरेक्टली त्याचं एक आपण म्हणू की काही काळ का होईना तो त्याच्या फ्युचरमध्ये कुठेतरी एक फ्रस्ट्रेशनचा काळ अनुभवायला लागतो. आणि त्यामुळे समाजाकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी वेगळा बनतो. त्यामुळं मी म्हणेन की एमपीएससी किंवा एमपीएससी किंवा जी युपीएससीचा आपला किंवा स्पर्धा परीक्षेचा भाग आहे, ठीक आहे, तो खूप कमी लोकांसाठी स्वप्नपूर्ती आहे, बट खूप जास्त मोठ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ते एक मृगजळ आहे. सो माझ्या नजरेमध्ये बहुमताचा विचार केला तर ते मृगजळ ठरते. सर, आता तुम्ही म्हणालात की बहुतेक जे आपण आकडेवारी सांगितली त्यानुसार 3,98,000 लोकांसाठी जर ते मृगजळ ठरत असेल, तर त्या मृगजळातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय, म्हणजे 4 ते 5 वर्षानंतर सलग जर तो एमपीएससीचा अभ्यास करतोय पण प्लान बी नसेल तर त्याला खूप अडचणी फेस करावं लागतात, तर या मग मृगजळातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय आहेत? सिंपल आहे. तुम्ही पहिले तर प्लॅन बी ठेवा. एमपीएससी मध्ये येताना किंवा आल्याच्या नंतरही सुरुवातीच्या फेज मध्ये प्लॅन बी ठेवा. 3-4 वर्ष तुम्ही नीट तुमचं जेवढं 100% तुमचं देणं आहे किंवा जे काही तुमची मेहनत आहे ती तुम्ही तिथं लावा. आणि जर त्याच्यानंतरही तुम्हाला 3-4 वर्षामध्ये प्री किंवा मेन्स निघत नसतील किंवा प्रीस निघत नसतील, तर मी म्हणेल एक थोडा टफ निर्णय त्या व्यक्तीने घेणं अपेक्षित आहे, कारण तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे. आणि तो टफ निर्णय हा असेल की त्याने एमपीएससीला क्विट करणं अपेक्षित आहे स्पर्धा परीक्षेला, आणि तो त्याचा जो प्लॅन बी आहे तो प्लॅन बी नुसार त्यानं चालणं. व्यवसाय करू शकता, कारण उमेदीचा वेळ असतो, तर त्यावेळी तुम्ही व्यवसायामध्ये पण खूप लवकर, कारण व्यवसायामध्ये तुम्ही जेवढं लवकर जाता तेवढी सक्सेसची संधी जास्त असते. सो मी म्हणेल त्या विद्यार्थ्यांनी क्विट करणं हे खूप चांगलं असेल अशा फेजमध्ये. सर, शेवटी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी म्हणेल स्पर्धा परीक्षा करताय, पण करण्याच्या बिफोर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये असणारी जी बेरोजगारी आहे ती पण समजून घ्या. स्पर्धा परीक्षेच्या पुढे जी आव्हानं आहेत ती पण समजून घ्या. तुमची स्वतःची मानसिकता समजून घ्या की तुम्हाला मनातून ते करायचं असेल तर या. कोणी बळजबरी करत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा. मग तुमचे पालक असो वा कोणीही असो, तर त्यांना स्पष्टपणे सांगा की माझ्या नाही होणार आहे, त्यापेक्षा मी व्यवसाय करेल किंवा माझा हा जो प्लॅन बी आहे तो मी सक्सेस करेल. आणि जर तुमच्यानी या फील्डमध्ये यायचंच असेल तर 100% डेडिकेशन द्यावं लागेल, पेशन्स ठेवावे लागतील थोडेसे स्वतःमध्ये, आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे, हार्डवर्क आहे, आणि एक प्री प्लॅनिंग करून तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससी खरंच स्वप्नपूर्ती आहे की मृगजळ आहे हे नक्कीच कळालं असेल. या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना याची नक्कीच माहिती मिळेल. धन्यवाद.